बारामतीत झालेल्या विमान अपघातात अचानक सीआयडी तपासातून एक अशी नवी माहिती समोर आली आहे। एक असं नवीन नाव समोर आलंय ज्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, त्या डोळ्यात राग दिसायला लागलाय। अचानक सीआयडीच्या तपासात एक असं मोठ्या व्यक्तीचं नाव समोर आलं की जे नाव ऐकल्यानंतर सर्वात लोकांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं। कार्यकर्ते रडायचे बंद झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक अतिशय तीव्र रागाची भावना दिसून आली। सह्याद्रीचे वाघ आपले अजितदादा आपल्यात नाहीत हे 100% खरं आहे। मित्रांनो, दादा जिवंत आहेत, दादा परत आले आहेत, दादा बारामतीत त्यांचं आगमन आहे, हे सगळं खोटं आहे। अपघात हा झाला होता, त्या दिवशी तो दुर्दैवी प्रकार घडला आणि त्या दिवशी दादा हे अनंतात विलीन झाले, हे आपल्याला मान्य करावंच लागेल। पण याचा सूत्रधार कोण होता, या अपघातामागे कोण होतं, ही बातमी कधीच पुढे आली नाही, कारण ही बातमी दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला। लोकांना फक्त दाखवण्यात आलं की दादा जिवंत आहेत, दादा येणार, चमत्कार होणार असं दाखवून लोकांचं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला। पण खरा मुद्दा बाजूलाच राहिला। तो मुद्दा होता की अपघाताचा सूत्रधार कोण, हा अपघात घडवण्यामागे नेमका कोणाचा हात होता। आणि अखेर सीआयडीने या सगळ्या गदारोळामुळे एक असा अकल्पनीय तपास केला आणि त्या तपासात असं काही मुद्दे समोर आले की ज्यावरून तो सूत्रधार आता समोर आलाय। एक असं मोठं नाव की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता। लोक म्हणतात ती व्यक्ती दादांच्या अगदी जवळ होती, दादा म्हणतील तसं ती व्यक्ती करायची। खूप मोठी पदं देखील या व्यक्तीनं भूषवली होती। 19 तारखेला दादांचा अंत्यविधी झाला, तेव्हापासून आजपर्यंत दादा जिवंत परत येणार अशाच बातम्या दाखवल्या गेल्या। पण हे खोटं दाखवत असताना खरी माहिती दाबून टाकण्यात आली आणि खरी माहिती होती की अपघात खरोखर झालाय, दादा आपल्यात नाहीत हे वास्तव आहे। पण हे घडण्यामागे कोण कारणीभूत आहे, संशयाची सुई कोणावर जात होती, या बातमीचं त्या ठिकाणी येत नव्हती। पण जसा काळ सरकला, मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला आदेश दिले आणि सीआयडीनं जे काम केलं त्यांना सत्य बाहेर काढलं, ज्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली। रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत ज्या तांत्रिक शंका उपस्थित केल्या त्या खरोखरच अंगावर काटा आणणाऱ्या आहेत। अर्ध्या रात्री हँगरमध्ये रमेश नावाचा एक इंजिनियर शेवटचा पाहिला गेला। या रमेशची पार्श्वभूमी काय होती? सीआयडीच्या सूत्रानुसार रमेशच्या बँक खात्यात आदल्या दिवशी एक परदेशी कंपनीकडून मोठी रक्कम जमा झाली। विमानाचे ट्रान्सपोर्टर जे विमानाचं लोकेशन कंट्रोल रूमला सांगत होतं आणि इंधन पुरवठा करणाऱ्या यंत्रामध्ये काहीतरी तांत्रिक फेरफार केली जाण्याची शक्यता तपास यंत्रणा वर्तवत आहे। या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती सीआयडी तपासात समोर आलेला प्राथमिक निष्कर्ष आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर आधारित आहे। आमचा उद्देश कुणाचाही भावना दुखावणं किंवा कोणत्याही व्यक्तीवर अधिकृत आरोप करणं नाही, केवळ लोकांच्या मनात असलेली शंका, उपलब्ध असलेली माहिती समोर मांडणं आहे। हे मुद्दे केवळ एक शक्यता म्हणून आम्ही तुमच्या समोर ठेवलेत। कोणताही अंतिम निर्णय घेण्याआधी तपास यंत्रणांचा अधिकृत अहवाल येणं अत्यंत गरजेचं असतं। दादांसारख्या मोठ्या नेत्यांचा अपघाती असं अंत होणं ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी हानी आहे। पण या अपघाताचं सत्य नेमकं काय असेल, तुम्हाला काय वाटतं? 27 जानेवारीच्या रात्री घडलेल्या त्या 3 घटना आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निर्माण झालेला संशय, यात कितपत तथ्य असू शकतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।